यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। अमरावतीमधली ही बातमी आहे। अमरावतीच्या तिवसा महामार्गावर भीषण अपघात झालाय। दोन ट्रॅव्हल बस एकमेकांना धडकून हा अपघात झालाय। या दुर्घटनेत 25 प्रवासी थोडक्यात बचावल्याचं समोर येत आहे। दोन ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। अमरावतीच्या तिवसा महामार्गावरचा हा अपघात आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संजय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा मार्ग आहे आणि या महामार्ग क्रमांकावर आज सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। एका उभ्या ट्रॅव्हल्सला समोर येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली आणि दोन्ही ट्रॅव्हल्सचं नुकसान झालं आणि यामध्ये खरं तर 25 प्रवासी या ट्रॅव्हल्समध्ये होते। मात्र योगायोगाने सगळे प्रवासी जे ते सुखरूप आहेत। मात्र या ठिकाणी पंचवटी चौक जो आहे तिवसातला, या पंचवटी चौकात असलेलं जे स्पीड ब्रेकर आहे, त्या स्पीड ब्रेकरवरून वाहन नेण्याच्या वादावरून किंवा कारणावरून आणि कमी स्पीड करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। मात्र यामध्ये अपघात झाला नाही। मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता राष्ट्रीय महामार्गाचे जे NHAIचे जे अधिकारी यांनी सुद्धा या महामार्गावर असलेले जे स्पीड ब्रेकर असतील किंवा खड्डे असतील, अनेक ठिकाणी खड्डे सुद्धा झालेले आहेत, त्याची डागडुजी करणे गरजेचं झालं आहे। अन्यथा बरोबर संजय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।